चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. आपण जाणार आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र कात्रज या ठिकाणी. आणि ही आहे त्याची एंट्री तिकीट प्राईज. मोठ्यांसाठी 40 रुपये, लहान मुलांसाठी 10 रुपये आणि जे 3 वर्षापेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी फ्री एंट्री आहे. इथून आपल्याला जायचं आहे सर्पोद्यानमध्ये. हे आहे त्याचं एंट्री गेट. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने सुरुवात करायची असते आणि डाव्या बाजूने सुरुवात केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला अशा प्रकारची माकडे या ठिकाणी दिसत आहेत. त्यांना खेळण्यासाठी मोकळं असं ग्राउंड समोर आहे आणि या बाजूने पलीकडे आपण सर्पोद्यानकडे जाणार आहोत. माकडांसाठी खेळण्यासाठी ही जागा, झाडे, काही लाकडे ठेवण्यात आलेली आहेत आणि हे गुहा टाईप त्यांना बनवलेलं आहे जिथे ते खेळू शकतात. पुढे आल्यानंतर आपण येतो ते स्नेक पार्कमध्ये, म्हणजे जिथे काही खोलीवरती अशा प्रकारचे स्नेक्स म्हणजे साप आढळतात. ते सहजासहजी बाहेर येऊ शकणार नाही अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. काही लाकडांची खोड आहे आणि काही खोलीवर असे साप त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. विविध प्रकारच्या जातीचे साप आपल्याला येथे आढळतात. या खोडांवरती, पानांच्या खाली, पाण्यामध्ये असे साप आपल्याला दिसत आहेत. पुढे आहे हे कासव. जे आपणा सर्वांना माहिती आहे. असे विविध प्राण्यांचा आपण या ठिकाणी त्या प्राण्यांना पाहू शकतो. एक 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 प्राणी पुढे पाहत 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 आपल्याला समोर जायचे. पुढे आल्यानंतर अशा एका बंद खोलीमध्ये विविध प्रकारचे अनेक छोटे छोटे साप काचेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आणि इथे जो आपण पाहतोय या काचेच्या भागामध्ये, आतील भागामध्ये ग्रीन इग्वाना असे एक सरड्याची जात आपण त्याला म्हणूया. ग्रीन इग्वाना नावाचा सरडा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. समोर आपल्याला काचेमध्ये दिसतोय बघा. याचं नाव आहे ग्रीन इग्वाना. त्याच्या पाठीवरती असे टोकदार कंगव्यासारखे भाग आहे आणि ही एवढी मोठी जागा या ग्रीन इग्वानासाठी ठेवलेली आहे. ही त्याची माहिती दिलेली आहे. पुढे आहे सुसर. याला म्हणतात सुसर. लांब तोंड असल्यामुळे याला सुसर असे नाव आहे. एकदम सुस्त अवस्थेत पडलेले असतात. अरे बापरे, ओ माय गॉड,
ही आहे मगर. आपणा सर्वांना परिचयाची असेल. पुढे आपण हा पाहतोय, हा आहे अत्यंत विषारी साप घोणस. याचे डोके त्रिकोणी प्रकारचे असून अत्यंत विषारी असा हा साप आहे. याचं नाव घोणस असे आहे. ही त्याची माहिती. साधारण लांबी 3 ते 5 फूट अशी असते आणि विषारी साप म्हणून ओळखला जातो घोणस. ही आहे घोरपड. आपणा सर्वांना माहिती असेल, तानाजीने पाठवलेली जी यशवंती घोरपड होती त्याच जातीची ही घोरपड आपण पाहतोय. संरक्षक पिंजऱ्यांमध्ये आतमध्ये असलेली ही घोरपड हा प्राणी आहे. सापासारखीच जीभ बाहेर काढतोय, परंतु हा साप नसून घोरपड आहे. चला पुढे जाऊयात. एका बाजूला काचेच्या पात्रात असलेलं हे कासव आणि माशांचा खेळ. खूप रंगीबेरंगी मासे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. छोटे छोटे रंगीत मासे आहेत आणि हे कासव आपण पाहू शकता. यानंतर आपण आता थोडं पुढे जाऊयात. याला अजगर असे संबोधतात. इंग्रजीमध्ये पायथन असं म्हटलं जातं. तुम्ही पाहू शकता त्याची जाडी बघा, त्याचं तोंड. याला अजगर असे म्हणतात. हा बिनविषारी असं म्हटलेलं आहे या माहितीमध्ये. बिग पायथन. हा सापांचा विभाग पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर इतर काही पक्षी आणि प्राणी पाहायला मिळतात. पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूने आपल्याला सुरुवातीला इथे दिसतोय पिकॉक म्हणजे मोर. या संरक्षक जाळीमध्ये बघा मोर आपल्याला दिसतोय समोर. त्याची ही थोडक्यात माहिती.
याच सर्पोद्यानमध्ये ही अशा प्रकारची ग्रीनरी, निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला भेटेल. काही अंतरावरती पुढे गेल्यानंतर हे पहा, झाडावरती आपल्याला दिसतंय अस्वल. साधारण 2 अस्वल आहेत इकडे. सध्या तरी हा आपण पाहतोय तो अस्वल बघा, झाडावरती त्याची मस्ती चालू आहे. अशा प्रकारचे दृश्य आपल्याला फार दुर्मिळच बघायला मिळत असतात. झाडावरती चढलेले हे अस्वल बघा. हा आहे काळवीट किंवा याला सांबार असंही म्हटलं जातं. अनेक सांबार काळवीट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत समोर. हे बघा, हे 2 सांबार आपल्याला भांडण करताना दिसत आहेत. बापरे, भारताचा राष्ट्रीय पशु म्हणजे प्राणी हा आहे वाघ. अशा अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला या सर्पोद्यानमध्ये पाहायला मिळतात. इथून डाव्या बाजूला जर आपण काही भागाकडे पाहिलं तर पुढे अजून काही कोल्हा, सिंह आणि हत्ती तेही प्राणी आपल्याला इकडे बघायला मिळतात. समोर दबा धरून बसलेला बिबट्या आपल्याला दिसतोय बघा. यालाच चित्ता असंही म्हटलं जातं. अशा अनेक प्राणी पाहण्यासाठी आपण नक्की भेट द्या राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज, पुणे या ठिकाणी. धन्यवाद.